तुम्ही जर धुरंधर चित्रपट बघितला असेल तर त्यामध्ये हा सीन बघितला असेल की मेजर इक्बाल ISIचा एक कमांडर अतिक अहमदला फोन करतो. आता चित्रपटामध्ये आतिफ अहमद असं म्हटलं असलं तरी ही स्टोरी अतिक अहमदचीच आहे. त्यामुळे आपण अतिक अहमद असंच नाव वापरूया. त्याला फोन करतो आणि सांगतो की आमची मुलं बॉर्डर क्रॉस करण्यासाठी तयार आहेत. त्या दिवशी अतिक अहमद सांगतो की आज माझी मेडिकल टेस्ट होणार आहे आणि त्यासाठी मी चाललोय. त्या दिवशी म्हणजे 15 एप्रिल 2023ला रात्री 10:30 वाजता मेडिकल टेस्टसाठी जात असताना हॉस्पिटलच्या दारात काही पत्रकार त्याला घेरतात आणि प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात. ही गोष्ट आपण 2023 मध्ये सगळ्यांनी बघितलेली आहे टीव्हीवरती. त्या पत्रकारांच्या पैकी 3 पत्रकार खिशातून बंदुका काढतात आणि अतिक अहमद आणि त्याचा भाऊ असलेल्या अशरफ अहमद यांच्यावर गोळ्या झाडतात. पॉइंट ब्लँक वरून त्या गोळ्या झाडून त्यांची हत्या केली जाते. या हत्यानंतर 3 लोक सापडतात. ती 3 लोक कोण होते? हे 3 लोक होते लवलेश तिवारी, मोहित मौर्या आणि अरुण. या तिघांनी ही नेमकी हत्या का केली असं विचारल्यानंतर ते सांगतात की आम्हाला स्वतःची गँग तयार करायची होती म्हणून आम्ही मारलं. पण अशा पद्धतीनं गँग तयार करायचा प्रयत्न या अगोदर कुणी केला नाही. अतिक अहमद जवळजवळ 44 वर्ष ऍक्टिव्ह होता, पण त्याला मारायचं धाडस कुणीही करू शकत नव्हतं. UP मध्ये अतिक अहमदच्या नादाला लागेल अशी हिंमत कुणाच्यातही नव्हती. अगदी सरकार बदलली, आली गेली, सगळं झालं, पण UP मध्ये अतिक अहमदचा नाद झाला तो याच काळात जेव्हा योगी आदित्यनाथांचं सरकार आलं. आता धुरंधर चित्रपट बघितल्यानंतर कळतंय की योगी आदित्यनाथ आल्यानंतरच या गोष्टी का घडल्या. याच शिवाय दुसऱ्या गोष्टी करतात की अतिक अहमद हा फक्त गुंड, बाहुबली किंवा ज्याला आपण गुन्हेगार म्हणतो तसा गुन्हेगार फक्त नव्हता, तर तो एक दहशतवादी देखील होता. त्याचे दहशतवाद्यांशी लिंक होते. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण अतिक अहमद नेमका होता कोण? त्याचा काय दबदबा UP मध्ये होता? UP मध्ये कुणीही अतिक अहमदचा नाद करायचं धाडस का करत नव्हतं? आणि ही गोष्ट जी काही घडली ती योगी आदित्यनाथ यांच्याच काळात का घडली, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 10 ऑगस्ट 1962ला अतिक अहमद याचा जन्म झाला प्रयागराज इथं. प्रयागराजला पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद असं म्हटलं जात होतं. आता त्याचं नाव प्रयागराज असं झालंय. तर इथं त्याचा प्रयागराजच्या जवळ एका छोट्या गावामध्ये त्याचा जन्म झाला आणि त्यानंतर तो सुरुवातीपासून गरिबी वगैरे घरात होती आणि त्यानंतर तो गुन्हेगारीकडे आपोआप वळला. त्याच्या प्रयागराज इथं एक मोठं जंक्शन आहे, त्यामुळे तिथून जो दगडी कोळसा जात होता त्या दगडी कोळसा खाली काढायचा आणि ते दगडी कोळसा विकून त्यातून पैसे मिळवायचे. अशा पद्धतीनं चोरीचा एक धंदा त्यानं चालू केला. हा धंदा करता करता त्याच्या लक्षात आलं की यामध्ये भरपूर पैसा आहे आणि म्हणून त्यानं आपल्या आजूबाजूला काही लोकांचं एक जाळं तयार केलं, एक नेटवर्क तयार करायचा प्रयत्न केला, एक स्वतःची गँग निर्माण केली. पण तरी देखील अतिक अहमदचं खरं वारं किंवा वजन निर्माण झालं ते त्यानं पहिली हत्या केल्यानंतर. पण त्यानंतर त्याच्यावरती अनेक वेळा जेलमध्ये जायचे वगैरे प्रसंग आले. या सगळ्या प्रसंगातून त्याला चांद बाबा नावाच्या एका मोठ्या नेत्यानं बाहेर काढलं. आता चांद बाबा या माणसाकडे राहून अतिक अहमद बऱ्याचशा गोष्टी शिकला. या बऱ्याचशा गोष्टीमध्ये खून, मारामाऱ्या तर शिकलाच, त्याशिवाय कोणकोणते इतर व्यवसाय तो करू शकतो, जसं की दुसऱ्या देशातून कशी शस्त्र भारतात आणायची, त्या शस्त्रांचं पेमेंट कसं करायचं, हवाला मार्फत कसे खोट्या नोटा खऱ्या करायच्या, या सगळ्या गोष्टी तो शिकत गेला आणि हे सगळे धंदे त्यानं अल्टरनेटिव्ह म्हणून तयार करत गेला. त्याचबरोबर त्याची स्वतःची गँग देखील मोठी होत होती. या वेळेला 1989चा काळ आला आणि 1989ला अतिक अहमदनं ठरवलं की आता आपण निवडणूक लढवायची आणि आमदार व्हायचं, पण त्याला कुठल्याही पक्षाकडनं तिकीट मिळालं नाही. त्यानं स्वतःचा एक पक्ष निर्माण केला आणि त्यानं स्वतःची निवडणूक लढवली. 1989ला तो आमदार झाला. तो आमदार झाल्यानंतर मग त्याचा दबदबा अजून वाढला आणि पुढे 1989 पासून 2004 पर्यंत सलग तो आमदार होतच गेला. 5 वेळा त्यानं निवडणूक लढवली आणि प्रत्येक वेळा तो निवडून आला. होता तर तो एक गुंड, बाहुबली, पण तरी देखील तो प्रत्येक निवडणुकीत निवडून येत होता. इतका त्याचा दबदबा होता. त्याच्यावर आतापर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत 100 पेक्षा जास्त केसेस होत्या, पण कधीही त्याला कुठल्याही केसमध्ये शिक्षा झालेली नव्हती. अगदी शेवटीचा एक अपवाद वगळता. अतिक अहमद या काळापर्यंत अनेक धंदे करायचा. मी तुम्हाला सांगितलं तसं खून, मारामाऱ्या, बॉम्ब बनवणे, बंदुकीचे कारखाने चालवणे, पाकिस्तानमधून शस्त्र आणणे, त्याचबरोबर इतर नशेचे पदार्थ वगैरे आणणे, या सगळ्या गोष्टी तो करत होता आणि याच काळात त्याचा संबंध ISI बरोबर आला. याचबरोबर लष्कर-ए-तोयबा या संघटनेबरोबर देखील त्याचा संबंध होता. हे त्यानंच नंतर कसं मान्य केलंय ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण या काळात त्याचं जे वजन वाढलेलं होतं याचा परिणाम झाला, त्याला समाजवादी पक्षाकडून अधिकृतपणे तिकीट मिळालं. आजपर्यंत तो एक प्रकारे इंडिपेंडेंटली स्वतःच्या पक्षाकडून निवडणूक लढवत होता. समाजवादी पक्षाने त्याला 2004 मध्ये खासदारकीचं तिकीट दिलं फुलपूर या मतदारसंघातून आणि ती निवडणूक त्यानं जिंकली देखील. तो खासदार होऊन लोकसभेत गेल्यानंतर त्याची आमदारकीची सीट खाली झाली. या ठिकाणी त्यानं आपल्या भावाला म्हणजे अशरफ अहमदला, ज्याला त्याच दिवशी मारलं गेलं, त्याच अशरफ अहमदला आमदार करायचं ठरवलं आणि त्यानं निवडणूक लढवायला सांगितली. पण त्याच्या विरोधात त्यावेळी बहुजन समाज पक्षाकडून
राजू पाल निवडणूक लढवत होते आणि त्यांनी 2004ला ती निवडणूक जिंकली आणि याचा राग या अतिक अहमदच्या आणि अशरफ अहमदच्या डोक्यात गेला. त्यांनी ठरवलं की आपला पराभव ज्या माणसानं केला त्याला संपवायचं आणि म्हणून त्यांनी 26 जानेवारी 2005ला म्हणजे जवळजवळ 1 वर्षांनी या राजू पालची हत्या केली. या राजू पालची हत्या जेव्हा झाली त्यावेळेला उमेश पाल देखील त्याच्यासोबत होता. उमेश पाल हा राजू पालचा वकील होता, म्हणजे राजू पाल हा आमदार होता आणि त्याचा हा वकील होता. त्यामुळे उमेश पाल हा एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक साक्षीदार होता म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. तर या उमेश पाल मुळेच कसं अतिक अहमद आणि अशरफ अहमद कायमचे अडकले हे आपण पुढे बघूया. पण त्या अगोदर बघूया या निवडणुकीमध्ये नंतर काय झालं. राजू पाल यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा तिथं जी पोटनिवडणूक लागली, या पोटनिवडणुकीत राजू पाल यांची पत्नी बहुजन समाज पक्षाकडून पूजा पाल उभ्या राहिलेल्या होत्या. या पूजा पाल यांचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला. अशरफ अहमदने तो पराभव केला. जनरली आपण बघतो की जो माणूस मरतो त्याच्या घरातलं कुणीही निवडणूक लढवली तर सहसा ती निवडणूक जिंकली जाते. पण इथं मात्र अशरफ अहमद आणि अतिक अहमदचा दबदबा आणि वजन एवढं होतं की कुणीही त्यांच्या विरोधात मत द्यायला गेलं नाही आणि त्यांचा विजय झाला. असं सांगितलं जातं की 2008 साली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जी न्यूक्लिअर डील झाली यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि ही न्यूक्लिअर डील करावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच वेळेची ही गोष्ट अशीही सांगितली जाते की समाजवादी पार्टीनं अधिकृतपणे पाठिंबा दिला या न्यूक्लिअर डीलला. त्यावेळेला अमर सिंग होते जे डील मेकर होते, त्यांनी हा पाठिंबा दिला. पण त्यावेळेला अतिक अहमदला निवडणुकीसाठी आणलं गेलं पण त्यानं न्यूक्लिअर डीलला पाठिंबा दिला नाही. अर्थात हा पाठिंबा एक विरोधक म्हणून त्यानं दिला नाही की हा पाठिंबा द्यायचा नाही म्हणून त्याला सांगणारं कुणीतरी बाहेरचं होतं, जसं की पाकिस्तानमधलं. नेमकं काय झालं ते समजलं नाही पण त्यानं पाठिंबा दिला नाही. पण पुढच्या काळामध्ये भरपूर काळात अतिक अहमद हा वेगवेगळ्या कारणांसाठी जेलमध्ये राहिला. त्याच्यावरती कोणता गुन्हा सिद्ध झाला नव्हता पण त्यानं जे घटना घडवून आणलेल्या होत्या, जे गुन्हे केलेले होते त्याच्यासाठी त्याला जेलमध्ये घातलं गेलं. विशेषतः राजूपाल हत्याकांडामध्ये तो जेलमध्ये होता. पण नंतर जसं जसं 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन झालं त्यामुळं खोट्या नोटा खऱ्या करण्याचा जो धंदा होता तो बसला. त्यानंतर 2017च्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये यूपीमध्ये सरकार बदललं आणि तिथं योगी आदित्यनाथ यांचं सरकार आलं. योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये बदलल्या आणि त्यामध्ये एक सर्वात मोठी गोष्ट बदलली ती म्हणजे हे जे बाहुबली गुंड होते हे सगळे लोक आता लपायला लागले. कारण योगी आदित्यनाथांनी एक एन्काउंटरची पद्धत उत्तर प्रदेशमध्ये आणली. जे गुंड असतील, बाहुबली असतील, ज्यांना आपलं गुंड असणं याचा अभिमान वाटत होता त्या सगळ्यांची हत्या करायला, त्यांचा एन्काउंटर करायला उत्तर प्रदेशमध्ये सुरुवात झाली. आणि त्यामुळं अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना जेलमध्ये राहिलेलं सेफ वाटायला लागलं आणि म्हणून ते तिथनं पुढच्या काळात बराच काळ जेलमध्ये राहिले आणि जेलमधून ते आपलं रॅकेट चालवायचे. सगळे धंदे त्यांचे चालायचे, जेलमधून चालायचे. बऱ्याच वेळा पोलीस त्यांना सामील असायचे, आणखी काही लोक त्यांना सामील होते आणि याच्या जीवावर ते सगळं करत होते. आतापर्यंत अतिक अहमदला किंवा त्याच्या भावाला कधीही कुठल्या गुन्ह्यामध्ये शिक्षा होत नव्हती. पण पहिल्यांदा 28 मार्च 2023ला या दोघांना देखील राजू पाल मर्डर केसमध्ये शिक्षा झाली. पण त्या अगोदर अतिक अहमद आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांनी एक मोठा घोळ करून ठेवलेला होता. म्हणजे जो उमेश पाल हा राजू पाल हत्याकांडामध्ये जो साक्षीदार होता, या उमेश पालची फेब्रुवारी 2023 मध्ये म्हणजे फक्त 3च वर्षापूर्वी त्याचा मुलगा असद अहमद आणि इतर काही साथीदारांनी मिळून हत्या केली. हे प्रकरण त्याला एवढं जड गेलं की या प्रकरणातून तो स्वतः, त्याचं कुटुंब, याचबरोबर त्याच्या कुटुंबाच्या सोबत चालणारं हे सगळं जे गँग होतं, ही सगळी गँग कधीच बाहेर येऊ शकली नाही. त्यामध्ये झालं काय, असद आणि आणखी त्याच्या 6 साथीदारांनी मिळून 7 जणांनी मिळून या उमेश पालची हत्या केली. उमेश पालच्या हत्येमध्ये पोलिसांना सीसीटीव्ही मिळाला. या 7 जणांना आयडेंटिफाय केलं गेलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी ठरवलं की या 7ही जणांचा एन्काउंटर करायचा आणि ठरल्याप्रमाणे 7 पैकी 4 जणांचा एन्काउंटर केला. या 4 जणांच्या मध्ये असद अहमद हा अतिक अहमदचा एक मुलगा देखील होता ज्याचा एन्काउंटर झाला. आणि ज्या दिवशी असद अहमदचा झाशीमध्ये एन्काउंटर केला गेला ती तारीख होती 13 एप्रिल 2023. त्याच्या 2च दिवसांनी अतिक अहमद आणि त्याच्या भावाला मेडिकल टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं आणि त्याच वेळेला ही पुढची घटना घडली ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. तिथं काही पत्रकार बनून लोक आले होते. त्या पत्रकारांनी या दोघांच्यावर गोळ्या झाडल्या. अगदी जवळून या गोळ्या झाडल्यामुळं त्यांच्यामध्ये त्याचा वाचण्याची शक्यता अजिबात नव्हती. हे दोघे देखील जागेला मेले. आतापर्यंत आपण बघितलं की अतिक अहमद आणि अशरफ अहमद या किंवा यांची संपूर्ण गँग कशा प्रकारे गुंड किंवा गुन्हेगारीमध्ये पूर्णपणे लिप्त झालेली होती. त्यानंतर द हिंदूमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांनी देखील हे कबूल केलं होतं की त्यांचा पाकिस्तानच्या ISIशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्यांनी असंही सांगितलं होतं की काही कॉन्टॅक्ट्स हे अशरफ सांभाळतो आणि काही कॉन्टॅक्ट्स हे अतिक अहमद स्वतः सांभाळतो. या दोघांना देखील पंजाबमधून
शस्त्र मिळतात. पंजाबमध्ये ड्रोनच्या माध्यमातून ISI किंवा पाकिस्तानी काही संघटना किंवा संस्था ही ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र भारताच्या बॉर्डरमध्ये टाकतात आणि तिथून तिथले काही लोक ते शस्त्र उचलतात आणि ती शस्त्र मग जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्यापर्यंत पोहोचवली जातात आणि त्यातलीच काही शस्त्र ही अतिक अहमदपर्यंत येतात. ही शस्त्र आणायची वगैरे सगळी ट्रान्सपोर्टेशन जबाबदारी अतिक अहमद सांभाळतो आणि ही शस्त्र ते पाकिस्तानकडून विकत घेतात. त्यांना कदाचित ती डिस्काउंटमध्ये मिळत असतील. या सगळ्या गोष्टी त्यांनी पोलिसांच्याकडे अगोदरच कबूल केल्या होत्या. अशा पद्धतीचे रिपोर्ट आलेले आहेत. अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांचा एन्काउंटर होऊ शकतो अशा देखील चर्चा त्यावेळेला रंगलेल्या होत्या, कारण हे दोघं एन्काउंटर होण्याच्या लिस्टमध्ये होते, पण डायरेक्ट त्यांचा एन्काउंटर होऊ शकत नव्हता, कारण हे दोघं देखील पोलीस कस्टडीमध्ये. आता पोलीस कस्टडीमध्ये जो माणूस आहे त्याचा एन्काउंटर पोलीस करू शकत नाहीत. पोलीस असं म्हणू शकतात की आम्ही एखाद्याला पकडायला गेलो आणि तो पळून गेला म्हणून आम्ही त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये तो मेला. ही जनरली एन्काउंटरची एक पद्धत असते, पण हे दोघं पोलिसांच्या जवळच असल्यामुळं यांचं काय करायचं यांची एक मोठी डोकेदुखी ही उत्तर प्रदेश सरकार पुढे होती. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं लवलेश तिवारी, मोहित मौर्य आणि अरुण या तिघांनी मिळून यांची हत्या केली. यांनी कारणं वेगवेगळी दिली असली तरी आज धुरंधर बघितल्यानंतर आपल्याला या कारणांचा खरा अर्थ लागतो की नेमक्या या हत्या का झाल्या असाव्यात. याला आपण हत्या म्हणू, एन्काउंटर म्हणू, काय म्हणायचं ते आपण म्हणू शकतो. पण मुद्दा हा आहे की अतिक अहमदचं आणि त्याच्या या संपूर्ण गँगचं पुढं काय झालं. उत्तर प्रदेश सरकारनं अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ अहमद यांचं जे घर होतं हे सगळं घर बुलडोजर लावून पाडून टाकलं. त्याच्या कुटुंबातल्या अनेक जणांना कैद केलं गेलं. आता मी तुम्हाला लिस्टच सांगतो. अतिक अहमद याची बायको शाइस्ता आता सध्या फरार आहे. त्याचा भाऊ अशरफ याची बायको झैनब ही देखील फरार आहे. अतिक अहमदची 2 मुलं उमर आणि अली ही सध्या जेलमध्ये आहेत. एहजान आणि अबान नावाची आणखी 2 मुलं आहेत, ही सध्या शाळेत आहेत, त्यामुळे ती त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत आहेत. त्यांचा एक मुलगा असद नावाचा होता, त्याचा ऑलरेडी एन्काउंटर झालेला आहे. अतिक अहमदची एक बहीण होती, हिचं नाव आहे आयेशा, ही सध्या फरार आहे. त्यामुळे अतिक अहमदचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्याची जी गँग होती ती सुद्धा उद्ध्वस्त झाली. त्यातल्या अनेकांचा एन्काउंटर केला गेला, अनेकांना वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या पद्धतीनं मारले गेले. पण आता अतिक अहमदची कोणतीही गँग अस्तित्वात नाही. तो जे रॅकेट चालवायचा, पाकिस्तानला मदत करायचा, पाकिस्तानमधून शस्त्र आणून भारतात जी गुन्हेगारी करायचा, ही सगळं आता मोडून गेलेलं आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रेडिट हे योगी आदित्यनाथांना द्यायलाच लागेल, कारण या अगोदर मागच्या 50-70 वर्षामध्ये यूपीमध्ये अशा प्रकारे गुन्हेगारी कधीही मोडून काढण्यात आलेली नव्हती जशी योगी आदित्यनाथांनी काढली. आता यामध्ये काही लोक हिंदुत्वाचा मुद्दा आणू शकतात, मुसलमानांना टार्गेट केलं जातंय असं म्हणू शकतात, पण अतिक अहमदकडे फक्त मुसलमान म्हणून बघून उपयोग नाही, कारण तो जर ISIशी लिंक्ड असेल, ISI बरोबर तो अशा प्रकारचे व्यवहार करत असेल, आपण चित्रपटाच्या माध्यमातून त्याला गुन्हेगार ठरवत नाही आहोत, तर त्यानं जे स्वतः कबूल केलंय, द हिंदूमध्ये जो रिपोर्ट आलाय त्यानुसार आपण हे बोलतोय की तो जर गुन्हेगार असेल आणि तो पाकिस्तानशी लिंक्ड असेल तर त्याला आपण मुसलमान म्हणून बघू शकत नाही, त्याला एक दहशतवादी म्हणून बघितलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यासोबत जे काही झालं ते योग्य झालं असंच आपण म्हणायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. धुरंधर चित्रपट तुम्ही बघितलाय काय? धुरंधर बघितल्यानंतर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाची नव्यानं आयडिया आली असेल, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं होतं सुरुवातीला की ही एक प्रकारे पॉलिटिकल हत्या आहे, पण ती तशी नसून ही एक वेगळ्याच प्रकारचं एक धुरंधर राजकारण याच्या मागे आहे, हेही आपल्याला कळलं. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.